तुम्ही जो आता फ्रीमध्ये व्हिडिओ पाहिला ना तो क्रिएट करून अगदी सोपा आहे. सर्व एडिटिंग तुम्हाला आपण यामध्ये सांगितलेले आहे. चॅनलवरती कोणी नवीन आलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आता तुम्हाला काय करायचं, व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी कॅपकट ते ओपन करायचं आहे. कॅपकट तुम्ही ते ओपन केल्यानंतर सिम्पली ते न्यू प्रोजेक्टचं ऑप्शन घेऊन जाईल, त्यावरती क्लिक करायचं. बीटमा व्हिडिओ असेल तो तुम्हाला ते सिलेक्ट करून ॲड करायचा आहे. बीटमा व्हिडिओ ते ॲड केल्यानंतर त्याच बीटमा व्हिडिओवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. खाली थोडे ते स्क्रोल करायचे. स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला एक एक्स्ट्रा कोडचं ऑप्शन येऊन जाईल. सिम्पली त्यावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर हा जो बीटमा व्हिडिओ असेल त्यावरती क्लिक करायचा आहे. ह्या बीटमा व्हिडिओमध्ये आपण बीट दिलेत, 1-2-3 अशा बीट असतील. ते तुम्ही बघू शकाल की 1-2-3 अशा बीट बदलत जातील आपल्याला 24पर्यंत. तर ह्या बीट आपल्या जेथून चेंज होतील तिथून हा जो व्हिडिओ असेल तिथून स्पीड करायचा. पहिली बीट बघायची कुठे चेंज होते, थोडं पुढं आल्यानंतर इथून ही बीट चेंज होते. त्याच व्हिडिओवरती क्लिक केल्यानंतर पहिलं ऑप्शन स्प्लिटचं आहे, त्यावरती क्लिक करायचं. पुढची व्हिडिओ आपली इथे लगेच चेंज होत आहे. ठीक आहे, तर ह्याच व्हिडिओवरती क्लिक करून स्प्लिट करा. अशा प्रकारे हा जो व्हिडिओ असेल तो तुम्हाला शेवटच्या बीटमार्कपर्यंत तुम्हाला स्प्लिट करून न्यायचा आहे. स्प्लिट केल्यानंतर सिम्पली पहिल्यांदा उठायचा आहे. हा जो आपला पहिला भाग झाला व्हिडिओचा वेगळा त्यावरती क्लिक करायचं. खाली थोडं स्क्रोल केल्यानंतर प्लेचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि तो सिम्पली तुमचे जे फोटो असतील इथून ॲड करा. अशा प्रकारे इथून प्रत्येक बीटला इथून वेगवेगळे इथून तुम्हाला फोटो ॲड करायचे आहेत. जर एवढे तुमच्याकडे फोटो नसतील तर काही रिपीट केले तरी चालतील. तर सिम्पली इथून तुम्हाला अशा इथून फोटो ॲड करून घ्यायचे. फोटो ॲड झाल्यानंतर तुम्हाला ओव्हरलेचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. तुम्हाला पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आणि आपण तुम्हाला हे PNG इथून ॲड करा. हे जे PNG दिल्यानंतर तसे पहिल्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायचे. तर मी काय करतो इथे आता आहे ना सर्व फोटो इथून बीटनॉस इथून ॲड करून घेतो. तुम्ही पण घ्या. हे इथे तुम्ही बघू शकता की सर्व फोटो पण बीटनॉस इथून ॲड केल्यानंतर सिम्पली पहिल्यांदा उठायचं आहे आणि हे जे आपलं ट्रान्झिशन आहे पहिलं त्यावरती क्लिक करायचं. ट्रेंडिंगमध्येच एक इफेक्ट मिळून जाईल तुम्हाला. लुमिन फ्लॅश नावाचं इथून सिलेक्ट करायची. लेंथ असेल खालची संपूर्ण कमी करायची आणि तुम्हाला अप्लाइड ऑल्स ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून सिम्पली बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा जो आपला पहिला फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं. ॲनिमेशनचं ऑप्शन आहे खाली त्यावरती क्लिक करून सिम्पली तुम्हाला इंच ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये मग एक इफेक्ट मिळून जाईल ड्रॉप डाऊनचं इथून सिलेक्ट करायचं आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या पुढं सिम्पली आपल्याला आहे ना कॉम्बोमधला झूम 1चा जो इफेक्ट असेल इथून सिलेक्ट करायचा आहे. हाच इफेक्ट आपल्याला आहे ना इथपर्यंत म्हणजे 3 सेकंदाचा मागचा फोटो आहे तिथपर्यंत हा जो इफेक्ट असेल झूम 1चा इथून सिलेक्ट करत यायचा आहे. त्याच्यानंतर 3 सेकंदात तिथला फोटो आहे त्या फोटोवरती क्लिक करायचा आहे आणि तुम्हाला आता इंच ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये मग एक इफेक्ट मिळून जाईल स्प्लिट स्लाईड इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो सिम्पली आपल्या इनमधलाच हा जो आपला आहे ना 6 स्लाईड हा जो इफेक्ट असेल इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा हा फोटो आहे त्या फोटो सिम्पली आपल्या इनमधलाच रॉक वर्टिकल जो इफेक्ट असेल इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली आपल्या इनमधलाच हा जो आपला स्विंग राईटचा इफेक्ट असेल इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली आपल्या इनमधलाच हा जो आपला अनफोल्डचा इफेक्ट असेल इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली आपल्या इनमधलाच वूशचा जो इफेक्ट असेल इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली आपल्या इनमधलाच स्मूकचा जो इफेक्ट असेल इथून सिलेक्ट करून द्यायचा. अशा प्रकारे बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली आपल्या इनमधलाच क्रॉस सेकचा जो इफेक्ट असेल इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली आपल्या इनमधलाच 6 स्लाईड हा जो इफेक्ट असेल इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली आपल्या इनमधलाच वूशचा जो इफेक्ट असेल इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली आपल्या इनमधलाच अनफोल्ड जो इफेक्ट असेल इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली आपल्या इनमधलाच वूशचा जो इफेक्ट असेल इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली आपल्या इनमधलाच अनफोल्ड जो इफेक्ट असेल इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर त्याच्या पुढचा हा फोटो आहे त्या फोटो सिम्पली आपल्या कॉम्बोमधला स्ट्रेच अँड डिस्टोचा जो इफेक्ट असेल इथून सिलेक्ट करायचा. पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली आपल्या कॉम्बोमधला डिस्टो अँड स्ट्रेचचा जो इफेक्ट असेल इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो सिम्पली आपल्या कॉम्बोमधला वेव्ह अँड स्लाईडचा जो इफेक्ट असेल इथून सिलेक्ट करायचा. पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली आपल्या कॉम्बोमधला स्लाईड अँड वेव्हचा जो इफेक्ट असेल इथून सिलेक्ट करायचा. पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो सिम्पली आपल्याला कॉम्बोमधलाच डिस्टो लेपचा जो इफेक्ट असेल इथून सिलेक्ट करायचा. पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली आपल्या कॉम्बोमधलाच बाउन्सी रश हा जो इफेक्ट असेल इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. इथून हे सर्व फोटोला इफेक्ट दिल्यानंतर सिम्पली पहिल्यांदा उठायचे आपल्याला. पहिल्यांदा उठाल्यानंतर तुम्हाला इफेक्टचं ऑप्शन आहे खाली त्यावरती क्लिक करा. ते तुम्हाला पहिल्यांदा उठाल्यानंतर आता तुम्हाला इथे व्हिडिओ इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करा आणि सिम्पली तुम्हाला नाईट क्लबच्या ऑप्शनमध्ये द्यायचं. यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल 3 बार असं इथून सिलेक्ट करायचा आहे. हा इफेक्ट इथून सिलेक्ट केल्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करा. ह्याच्यापेक्षा लेंथ असेल हा जो आपला पहिला फोटो आहे तेवढीच ठेवायचे. त्याच्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करा आणि स्पीड संपूर्ण बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. हा जो आपला दुसरा बोर्ड आहे तिथे तुम्हाला स्प्लिट केला तिथे व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून तुम्हाला सिम्पली नाईट क्लबच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल सेक नावाचं इथून सिलेक्ट करायचं आहे आणि ह्याच्यापेक्षा लेंथ असेल दुसऱ्या फोटोपासून हा जो आपला आहे ना 3 सेकंदाच्या मागचा फोटो आहे तिथपर्यंत आणून ठेवायची. त्याच्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करायचं. स्पीड आणि इंटेन्सिटी 20-20 ठेवून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे.
आता सिम्पली हा जो आपला आहे ना 9 सेकंद आहे तिथला पुढे जिथं आपण स्प्लिट केला तिथे यायचं आहे आणि सिम्पली व्हिडिओ ॲक्टवरती क्लिक करून तुम्हाला पुन्हा नाईट क्लबच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये आल्यानंतर इथं मॅक इफेक्ट जायचं सेक नावचं इथून सिलेक्ट करायचं आहे आणि ह्याच्यापेक्षा लेंथ असेल 9 सेकंदापासून शेवटच्या पुढेपर्यंत न्यायची. नेल्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला सिम्पली स्पीड आणि इंटेन्सिटी 20 ठेवून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर पुन्हा आपल्या तिथे यायचे 9 सेकंदात तिथला पुढे तिथे येतल्यानंतर व्हिडिओ ॲक्टवरती क्लिक करून तुम्हाला सिम्पली रेट्रोच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये आल्यानंतर तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल सिम्पली. तर यामध्ये यायचं तुम्हाला अशा प्रकारे आणि हा जो इफेक्ट असेल तो तुम्हाला इथे मिळून जाईल. सिम्पली इथून सिलेक्ट करायचा आहे. फ्लॅशिंगचा इथून सिलेक्ट केल्यानंतर ह्याची इफेक्टची लेंथ असेल 9 सेकंदापासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची. त्याच्यानंतर हा जो व्हिडिओ असेल इथून आपला क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरतीच एक्सपोर्टचा ऑप्शन आहे, सिम्पली त्यावरती क्लिक करायचं आहे. इथून तुमचा व्हिडिओ अशा प्रकारे इथून एक्सपोर्ट होऊन जाईल.